आज आपण आलेलो आहे कोल्हापूरमधील यश आर्ट्समध्ये गणपती बाप्पांचे डेकोरेशन कसे तयार होते हे पाहण्यासाठी. चला तर मग जाऊयात आपण. नमस्कार, मी प्राजक्ता पाटील. मला असे समजले की तुमच्या इथे गणपती बाप्पांचे मखर तयार होतात. हे पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. तुम्ही आम्हाला दाखवू शकता का की गणपती बाप्पांचे मखर कशा पद्धतीने तयार होतात, त्याची प्रक्रिया काय काय आहे? नमस्कार, माझं नाव नितीन डोईपुडे. मी प्रॉपर कोल्हापूर सिटीमध्ये राहतो. गणपती डेकोरेशन हा व्यवसाय मी गेले 18 वर्ष करत आहे आणि आपल्याकडे वेल्वेट आणि प्लायवूडमध्ये हे डेकोरेशन बनवलं जातं. आपण बघू शकता कशा पद्धतीने हे काम होतं. बेसिक याच्यामध्ये आपण जे पार्ट बनवतो अशा पद्धतीने हे हार्डबोर्ड आणि बॅटनचे पार्ट बनवले जातात. त्याच्यासाठी लागणारे हे रॉ मटेरियल आहे आणि हे हार्डबोर्ड, हे सगळं आपण बाहेरून आणतो आणि कटिंग इथं केलं जातं. त्याचं आपल्याकडे अशा पद्धतीने प्लायवूडवरती कटिंग करून बाहेरून आणलं जातं. त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या डिझाईन्स आहेत आणि हे सर्व काम सुतार लोकांच्याकडे होतं. त्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत. त्याच्यामध्ये छोट्यामध्ये हे मोदक आहे. त्याच्यानंतर हा मोर येतो. त्याच्यानंतर हे सूर्य मोर येतं. त्याच्यानंतर हे उंदराचं आहे. त्याच्यावरती दोन्ही बाजूला हात जोडलेले उंदीर आहेत आणि हे कटिंग त्याच्यावरती केलं आहे. खूपच छान झालं. अशा पद्धतीने आपल्याकडे कटिंग काम करून आल्यानंतर याच्यामध्ये वेल्वेटचं कापड लावलं जातं. त्याच्यावरती वेगवेगळ्या कलरच्या फिता लावल्या जातात. ही जी डिझाईन आहे याच्यामध्ये प्लायवूड कटिंग करतानाच आपण त्याच्यावरती ह्या शीट लावल्या जातात आणि मग कटिंग करून डायरेक्ट इथून येतं. एकदा असं दाखवून फक्त. दीदी, हे कपडे किंवा हे चिटकवण्यासाठी तुम्ही कोणता ग्लू यूज करता? ह्यासाठी आम्ही सोल्युशन यूज करते. हो, बॉन्ड सोल्युशन असतं ते यूज करते मी. आणि ह्याला लागणारं कापड कोणतं यूज करता तुम्ही? हे वेल्वेटमध्येच असते कापड. उलट टाक. हे उलट टाकायचं दाबायचं.
आता ही मखर जोडायची प्रोसेस आपण दाखवत आहोत. हे जे पाठीमागचं प्रभावळ आहे याला 3 होला असतात सिक्वेन्स नुसार. हे प्रभावळ ठेवून एक लेवल करून आपण ड्रिल मशीनने याला होल मारतो. हे फोल्डिंगचं असल्यामुळे काय होतं की आपलं काम म्हणजे गणपतीचं सीझन गणपती झाले की आपण ते सहज पॅकिंग करून ठेवू शकतो. याच्यामुळे काय होतं जास्त जागाही तुमची अडत नाही आणि तुम्ही फोल्डिंग असल्यामुळे सहज काढून ओपन करून ठेवू शकता. खरंच छान आयडिया. नाही बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांचे घर लहान असतात त्यामुळे जास्त म्हणजे जागा नसते. तर हे फोल्डेबल असल्यामुळे ह्याचं काय होतं की तुम्हाला कुठेही कम्फर्टेबल होतं म्हणजे कुठेही ठेवू शकता तुम्ही. ओके. आता हे प्रभावळ जोडून झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण ही कॅप जोडतोय. ओके. मशीन याच्यामध्ये मखरमध्ये किती इंचाची मूर्ती बसते? याच्यामध्ये 1.5 ते 2.25 फुटापर्यंत मूर्ती ठेवली जाते. की प्रभावळ मग ही जी हाईट आहे इथपर्यंत ठेवली जाते. ओके. आणि ह्या प्रभावामध्येच एवढी म्हणजे डिझाईन आणि नक्षीकाम असल्यामुळे की नाही तुम्हाला म्हणजे बाजूला आजूबाजूला जास्त डेकोरेशन करायची गरज लागत नाही. तुम्ही टेबलवर हे जरी ठेवलं आणि 2 फ्लॉवर पॉट ठेवले की तुम्हाला बाकी जास्त काही करायची गरज लागत नाही. आणि ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये लाइटिंग येते त्यामुळे ते छानच दिसतं. अजून लाइटिंग होतं का ह्याच्यामध्ये? अजून ह्याच्यामध्ये लाइटिंगची माळ होती येते त्यामुळे तुम्हाला जास्त लाइटिंग पण करायची काही गरज लागत नाही. ते तशा पद्धतीने केलंय की तुम्ही लाइटिंग? हो. आपण ही सिक्वेन्स नुसार होलं याला मारलेले. जितकी माळ आहे त्याच्यापेक्षा एक 4 बल कमी 4 बल जास्त असतात. आणि सिक्वेन्स नुसार हे तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही ही माळ जोडू शकता. सिक्वेन्स करतात. दादा हे डिझाईनचं नाव काय काय म्हणतात ह्याला? हे मूषकासन आहे. याच्यामध्ये 3 कलर आहेत. बाजूची जी डिझाईन आहे ती पूर्ण चकमक मध्ये राहणार आणि मधला जो कलर आहे तो 3. त्याच्यामध्ये कलर चेंज होतात का? कलर चेंज होतात. त्याच्यामध्ये लाल कलर, भगवा कलर आणि निळा कलर असे 3 कलर आहेत. खूपच छान आहे दादा, मस्तच वाटतं. हा मयूर रथ आहे. याच्यामध्ये 1 ते 1.25 फुटी मूर्ती बसवता येते आणि हा पूर्ण रथ खोलता येतो. फोल्डिंगचा आहे. हे देखील पूर्ण वेलक्रो असल्यामुळे. आणि याच्या बाजूला चाकाच्या मध्ये असे स्क्रू असतात. ते काढले का हा पूर्ण रथ रिकामा होतो. आणि याच्यामध्ये 1 ते 1.25 फुटी मूर्ती बसते. ही डिझाईन तर मला खूपच आवडली आहे. ह्याच्यामध्ये छोटी किंवा मोठी साईज मिळू शकते का आपल्याला? आपल्या इथं होलसेल
मोठ्या प्रमाणात केलं जातं. ओके. त्याच्यामुळे रिटेलसाठी तुम्हाला 1 महिना अगोदर तरी किमान ऑर्डर द्यावी लागते. ओके. आणि याच्यामध्ये 1 ते 6 फुटी मूर्ती बसते. तुमच्या मूर्तीनुसार आपण मखर बनवून देतो. रेग्युलर आपल्याकडे 1 ते 6 फुटी मूर्तीपासून 1.5, पावणे 2, 3 फुटापर्यंत आपल्याकडे मखर अवेलेबल आहेत. ओके ओके. त्याच्यामध्ये आपण तुम्ही डिझाईन ह्या बघितलेल्या आहे. ठीक आहे दादा, तुमच्याकडे खूपच छान डिझाईन आहे. तर ह्याच्यामध्ये अजून डिझाईन आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतील का, व त्याच्या प्राइजेस काय काय असतील? आपलं आता सध्या होलसेल असल्यामुळे फायनल वर्क चालू आहे. फायनल वर्क झालं की 10 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या मखरचे लाईट सह व्हिडिओ सगळे बघायला मिळतील आणि त्याचे प्राइजेस सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळे प्राइजेस व त्याचे काय काय डिझाईन्स आहेत ते आपण दाखवूया. माहिती खूपच छान आहे आणि मनापासून आभार की तुम्ही तुमच्या कामातनं वेळ काढून मला एवढी सगळी माहिती सांगितली. आणि मी उत्सुक आहे की तुमचे पूर्ण डिझाईन कधी तयार होतात व मी ते कधी बघेन. चला आपण लवकरच भेटूया. तुम्ही सांगशील की लवकरच तयार झाल्यात. येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.